called as lobules, and 200 to 300 lobules are present in each testis. Each lobule consists of 1, 2, 3 or 4 structural and functional unit of testis, seminiferous tubules. त्यानंतर हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल इकडं बॅक साईडला आल्यानंतर या ठिकाणी फाईन इथं एक नेटवर्क तयार होतं. हे वरच्या दिशेने असे जाऊ लागतात. याला आपण ट्यूब्युलाय रेक्टी असं म्हणतो. आणि यांचं एक स्ट्रेट नेटवर्क जे या ठिकाणी तयार होतं त्याला म्हणायचं रीड टेस्टिस. त्याला काय म्हणायचं? रीड टेस्टिस. रीड टेस्टिस. या रीड टेस्टिस नंतर ओपन होणार कशामध्ये? दिस इज एपिडायडॅमिस. पण एपिडायडॅमिस बद्दल आपण नंतर चर्चा करू. आता या टेस्टिस मध्ये जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. ज्या ट्यूब्युलर स्ट्रक्चर लहान ट्यूब आहेत त्या ट्यूब मध्ये स्पर्म तयार केले जातात, कंटिन्यू तयार केले जातात प्युबर्टी ऑनवर्ड्स. हे सेमिनिफेरस ट्यूब्युल अगोदर काही काम करत नाहीत, पण प्युबर्टी पिरियडला, सेक्शुअल मॅच्युरिटी पिरियडला हे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स काम करू लागतात. These are 1 to 3 seminiferous tubules in each compartment. 600 to 900 seminiferous tubules are present in each testis. Seminiferous tubule is lined by पहा इथं seminiferous tubule आहे, समजा हा ट्युब्युलर पार्ट आहे. each seminiferous tubule चा विचार केला तर each seminiferous tubule is lined by germinal epithelium. इथं germinal epithelium आहे. ज्या जर्मिनल इपिथेलियम पासून स्पर्मॅटोगोनियल सेल बनणार आहेत. तर जर्मिनल इपिथेलियम आणि काही ठिकाणी अशा पिरॅमिड सारख्या सेल्स असणार, त्या सेल्सना आपण म्हणतो कॉल्युमनार किंवा पिरॅमिडल सेल्स ज्या आहेत त्यांना आपण इथं म्हणतो सर्टोली सेल्स. सो सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे, ज्याच्यामध्ये जर्म सेल्स असतात, त्याच्यापासून बनणार स्पर्मॅटोगोनियल सेल्स, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म. ही टोटल प्रोसेस स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे. प्युबर्टी ऑनवर्ड ही प्रोसेस कंटिन्यू चालणारी आहे आणि एका जर्म सेल पासून ते स्पर्म बनेपर्यंतची टोटल प्रोसेस जी चालते ती 74 दिवस 74 डेज. पुन्हा पुढे जाणार, मागच्या मागणं, पुन्हा मागणं दुसऱ्या येणार, पुढे जाणार, मागच्या येणार, याप्रमाणे ही प्रोसेस सतत चालू राहते. कंटिन्यू प्रोसेस आहे.
स्पर्म बनण्याची ही प्रोसेस कंटिन्यू आहे. दिस इज अ जर्मिनल एपिथेलियम. त्यापासून जर्म सेल्स तयार होणार, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, त्याच्यामध्ये मिओसिस होऊन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड्स, and non-motile spermatids are converted into motile sperms or spermatozoa. तर ही प्रोसेस इथं सतत सुरू राहते. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आता हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत, each seminiferous tubule is about 30 to 80 centimeters long and 150 to 250 microns in diameter. पहा, प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूल जो आहे तो 30 to 80 सेंटीमीटर एवढा लेंथ आहे त्याची एवढी, आणि हायली कॉइल्ड आहे, पॅक करून ठेवलेला आहे एकत्र. And 150 to 250 microns in diameter. It is lined by cuboidal germinal epithelium. आणि सर्वच सेमिनिफेरस ट्यूब्यूल जर विचारात घेतले 600 ते 900 आणि सगळे जर जोडले तर यांची लेंथ किती होणार? 750 फीट और मोर, 750 फूट किंवा त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा जास्त होणार. तर या ठिकाणी जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग आहे आणि त्याबरोबरच जसं आता इथं मी सेपरेट एक डायग्राम काढतो. या ठिकाणी हे जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग दिसतं आणि जर्मिनल इपिथेलियम मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होऊन स्पर्म प्रोडक्शन होणार. परंतु काही ठिकाणी अशा पिरॅमिड आकाराच्या कॉल्युमनार सेल्स असतात, त्यांना आपण म्हणतो सर्टोली सेल्स. सर्टोली या सायंटिस्ट वरनं ते नाव दिलेलं आहे. सर्टोली सेल्स आहेत. काय काम आहे या सर्टोली सेलचं? तर इथून आता डायरेक्ट ब्लड व्हेसल तर आत जात नाही आहेत सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये, तर हार्मोन जे जाणार असतील ते इथून आत जाणार ना. जसं FSH हार्मोन आहे ते इथून आत जाणार आहे. त्याचबरोबर अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन इथं तयार होत आहे. त्याचबरोबर फोटल लाईफ मध्ये मुलॅरियन हार्मोन तयार केलं जातं. त्याचबरोबर इनहिबिन जे FSH चं रेग्युलेशन करेल असं इनहिबिन हार्मोन या ठिकाणी सिक्रीट केलं जातं. हा झाला सिक्रिटरी रोल. परंतु जे न्यूली डेव्हलप झालेले स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स आहेत, नवीन तयार झालेले जे स्पर्म्स आहेत, त्या स्पर्मना अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणं, त्यांना नरिश करणं, हे काम इथं केलं जातं. आणि म्हणून या सेल्सना आपण नर्स सेल्स असंही म्हणू शकतो. म्हणून यांना आपण नर्स सेल असंही म्हणू शकतो. तर हा रोल आहे या सर्टोली सेल्सचा. सर्टोली सेल्सचा हा रोल आहे. त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग आहे, बरोबर. त्यापासून स्पर्मॅटोगोनियल सेल बनतात, स्पर्म बनणार. इथं ल्युमेन आहे.
आणि मध्ये ह्या पिरॅमिडल सेल्स आहेत, त्याला सब टेंटॅक्युलर सेल असंही नाव आहे, सर्टोली सेल असंही नाव आहे. आणि समजा एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, दुसरा सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, तिसरा सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. इन बिटवीन सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स a patch of tissue, endocrine tissue is present, and that patch is called as interstitial cells. इथेही दाखवलेलं आहे. interstitial cells, interstitial cells या ठिकाणी आहेत. आणि या इंटरस्टिशियल सेल्स कशा आहेत? एंडोक्राइन सेल्स आहेत. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या मध्ये, दोन सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पॅच असतात काही सेलचे, एंडोक्राइन सेलचे. त्यांना आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल्स किंवा लेडिग, LEYDIG, लेडिग सेल्स. आणि त्या सेल्स अँड्रोजन्स सिक्रीट करतात. जसं FSHच्या स्टिम्युलेशनमुळं या स्पर्मॅटोगोनियल सेल गॅमेट बनवतात, स्पर्म बनवतात. म्हणजे गॅमेट प्रोडक्शनसाठी FSH महत्वाचं आहे. आणि या इंटरस्टिशियल सेल्स ज्या टेस्टिस मध्ये आहेत त्यांना त्यांचं काम कधी सुरू होईल? जन्मल्याबरोबर या काही काम करत नाहीत लगेच. तर प्युबर्टी पिरियडला पिच्युटरी कडून एक हार्मोन येतं, जसं FSH आलंय तसं पिच्युटरी कडनं LH, ल्युटिनायझिंग हार्मोन इथं येतं. आणि या इंटरस्टिशियल सेल्सना स्टिम्युलस देतं, स्टिम्युलेट करतं. आणि त्याच्यामुळं या सेल्स काय करतात? अँड्रोजनचं सिक्रीशन सुरू करतात, अँड्रोजन सिक्रीशन स्टार्ट करतात. अनेक प्रकारचे 5 टाईपचे अँड्रोजन्स आहेत इथं. जसं टेस्टोस्टेरॉन, सर्वात मेन टाईप जो अँड्रोजनचा आहे तो आहे टेस्टोस्टेरॉन. त्याच्याबरोबर अँड्रोस्टेनोडायोस्टेरॉन, डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन, डिहायड्रो पियान्ड्रोस्टेरॉन आणि DHEA सल्फेट, असे 5 प्रकारचे अँड्रोजन्स आहेत. परंतु त्याच्यापैकी सर्वात महत्वाचं कॉमन अँड्रोजन टेस्टोस्टेरॉन. आणि हे अँड्रोजन इथून सिक्रेट होतात. काय होतं त्या अँड्रोजन्स मुळे? प्युबर्टी पिरियडला सिक्रीशन सुरू होतं यांचं. आणि त्यामुळं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल केल्या जातात मेल मधल्या. मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कोणत्या आहेत? स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट. तुम्ही स्पर्धा पाहता असल्या, स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट मेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. फेशियल हेअर्स, दाढी मिशा येणं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. डीप व्हॉइस, आवाज, करडा आवाज, ही मेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. सेक्शुअल अर्ज, स्ट्रॉंग अफिनिटी विथ फिमेल पार्टनर. आणि त्याचा बिहेवियरल पॅटर्न, मेलची चालण्याची स्टाईल कशी आहे? अशी आहे. आणि जर का टेस्टोस्टेरॉनचं सिक्रीशन प्रॉपर झालं नाही तर चालण्याची स्टाईल बदलते. मेल टाळी वाजवताना आणि आपण पाहतो
काय ठिकाणी इकडं तिकडं रस्त्यावर टोल नाक्यावर उभा राहिलेले लोक म्हणजे स्पेशल लोक टाळी वाजवतात, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये किती फरक आहे. दे आर फिजिकली मेल बट देअर बिहेवियरल पॅटर्न इज लाईक अ फिमेल. सो दॅट इज डिसऑर्डर. नॉर्मल नाही ते. म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं महत्व किती आहे हे यातून आपल्या लक्षात आलं. याबरोबरच Na+ रिॲब्सॉर्प्शन रिनल ट्युब्युल वरती तो पण रोल त्याचा आहे. प्रोटीन मेटाबॉलिझम कंट्रोल करणं हे पण काम इथं केलं जातं. तर असे अनेक महत्वाचे रोल आहेत या टेस्टोस्टेरॉनचे. म्हणजे टेस्टिस मध्ये पहिलं काम काय झालं, फंक्शन पहिलं काय, स्पर्म तयार करणे. आणि दुसरं फंक्शन या सेल्स मुळे काय होतंय, सिक्रीशन ऑफ एंड्रोजन्स टू मेंटेन टू रेग्युलेट द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल. त्यामुळंच तर मेलची चालण्याची स्टाईल वेगळी आहे, मेलची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे. सिनेमामध्ये, सिरियलमध्ये किंवा काही शोज असतात, त्या शोजमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फिमेल सारखं वागतात लोक, परंतु ते नाटक असतं. रिअलिटीमध्ये तसं वागणं शक्य नाही. नॉर्मल कंडिशन लहान मुलांना बघा किती फरक आहे. आपण लहान असताना आपल्याला आईनं पैंजण घातलेत, फिमेलचे ड्रेस घातलेत, टिकली लावली, पण ती आई आत्ता आपल्याला म्हणू शकत नाही प्युबर्टी नंतर की चल तुला पैंजण घालू, चल तुला फिमेलचा ड्रेस घालू, चल तुला लिपस्टिक लावू, चल तुला टिकली लावू. असं आत्ता होऊ शकत नाही. का तर प्युबर्टी पिरियड मुळे सेक्शुअल मॅच्युरिटी येते आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर त्यामध्ये डेव्हलप होतात. त्यामुळं आपल्या आपल्या सेक्स प्रमाणे प्रत्येक जण वागणार. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर सेक्शुअल डिफरन्सिएशन. त्यामुळं मेलचा बिहेवियरल पॅटर्न या टेस्टोस्टेरॉनमुळं वेगळा आहे आणि फिमेलचा इस्ट्रोजनमुळं वेगळा आहे. तर टेस्टिसचं स्ट्रक्चर, त्यामध्ये नंतर इपिडायडॅमिस हा पार्ट येतो. आता होतं काय बघा, इथं या फिगरवरनं आपण ते एक्सप्लेनेशन देऊ. ट्युनिका अल्बिजिनिया is divided into many partitions, so compartments are developed, and these compartments are called as lobules. 200 to 300 lobules are present, and each testis contains, or each lobule contains 1 2 3, that means totally 600 to 900 seminiferous tubules are present in each testis. आता हे माग गेल्यानंतर इकडं असे स्ट्रेट 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 नेटवर्क तयार होतं यांचं सेमिनिफेरस ट्युब्युलचं. या ट्युब्युलाय रेक्टी म्हणतो आपण. आणि यांचं जे स्ट्रेट नेटवर्क तयार होतं, या स्ट्रेट नेटवर्कला आपण म्हणतो रीड टेस्टिस. रीड टेस्टिस, that is a straight network of seminiferous tubule. Then
these tubules opens into epididymis. Reed testis opens into epididymis by fine ductules, 15 to 20 ductules, called as effurantia, vas effurantia. आणि त्याच्यानंतर या इपिडायडॅमिस मध्ये हे पोस्टिओ लॅटरल साइडला हे दिसतं आपल्याला स्ट्रक्चर. आता इट रिप्रेझेंट्स एम्ब्रॉनिक मेसोनेफ्रिक डक्ट ऑफ किडनी. एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना it represents mesonephric duct of kidney called as Wolffian duct. Wolffian duct आपण त्यावेळी म्हणतो. या इपिडायडॅमिस मध्ये 3 मेजर पार्ट आहेत. इट इज अ लॉंग मच कॉइल्ड ट्यूब 6 to 7 meters in length when uncoiled and 35 centimeter when coiled and 0.4 mm narrow असं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. You know, this is the head to which it receive the fine ductules, vas effurantia. Head of epididymis called as caput. Then this is a middle part called as body of epididymis, that is called as corpus. And this is a tail of epididymis called as cauda. हायली कॉइल्ड नेटवर्क हळूहळू जोडून शेवटी वास डिफरन्शिया ही एक कॉमन डक्ट अराइज होते या टेल पासून. फंक्शन काय या इपिडायडॅमिसचं? फंक्शन काय तर हेड रिसीव इमॅच्युअर स्पर्म्स. स्पर्मॅटोजिनेसिसच्या प्रोसेस मध्ये जे स्पर्म बनले ते इमॅच्युअर आहेत. दिस हेड रिसीव इमॅच्युअर स्पर्म्स. देन these sperms, आता या ठिकाणी या स्पर्मचं फायनल मॅच्युरेशन होतं. या स्पर्मचं इथं फायनल मॅच्युरेशन होतं. त्याच्यामध्ये फर्टिलायझिंग कॅपॅसिटी निर्माण होते. क्वेश्चन में आस्क final maturation of sperm takes place in epididymis. फायनल मॅच्युरेशन तिथं होतं. हेड मध्ये काय होतं? स्पर्म फिजिओलॉजिकली चेंज होतात, मॅच्युरेशन होतं, रायपनिंग होतं, फर्टिलायझेशन कॅपॅसिटी मध्ये येते. इपिडायडॅमिस मध्ये असतानाच ते स्पर्म नको तिथं आपलं पेनिट्रेट करून कुठेही वॉल ब्रेक करू नयेत म्हणून त्याच्यावरती डिकॅपॅसिटायझेशन फॅक्टर तयार करतात. म्हणजे कोटिंग तयार केल्यासारखं आहे. आणि हे स्पर्म टेल मध्ये स्टोअर केले जातात. त्याची नरिशमेंट केली जाते, स्टोरेज केला जातो महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ. टेल मध्ये नरिशमेंट केली जाते, स्टोरेज केला जातो महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ. आणि ज्यावेळी इजॅक्युलेशनची प्रोसेस होणार त्यावेळी हे स्पर्म इथून वास डिफरन्शिया मार्फत पुढे पाठवले जातात. सो रिसीव दी स्पर्म. इपिडायडॅमिसचे एकूण फंक्शन्स काय? रिसीव इमॅच्युअर स्पर्म्स,
they undergo final maturation. Decapacitization factors are secreted over the sperm. Then they are stored for temporary period. They are nourished. And stored for month or more in epididymis. So this is about testis and epididymis. Thank you very much. Dear friends, पेअर ऑफ इपिडायडॅमिस नंतर नेक्स्ट पार्ट आहे पेअर ऑफ वास डिफरन्शिया. It arises from tail of epididymis. It is about 40 centimeters in length. एवढी लेंथ आहे. या डक्ट मध्ये स्टिरिओसिलिया असतात and lined by pseudo-stratified epithelium. So it is 40 centimeters in length, arises from tail of epididymis, lined by stratified epithelium and have stereocilia. आता ही डक्ट वरती आल्यानंतर ही इंज्युएनल कॅनॉल मधून वरती येणार. इंज्युएनल कॅनॉल मधून ही वरती येणार आणि इंज्युएनल कॅनॉल मधून वरती आल्यानंतर सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन होणार आणि 2.5 सेंटीमीटरची कॉमन इजॅक्युलेटरी डक्ट तयार होणार. फंक्शन काय? टू कॅरी स्पर्म्स. स्पर्म कॅरी करणं हेच फंक्शन आहे या डक्टचं. मेल मध्ये जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जातं त्यामध्ये वास डिफरन्शिया कट केला जातो आणि बांधला जातो. वास डिफरन्शिया कट केला जातो आणि बांधला जातो. त्या ऑपरेशनला आपण म्हणतो वॅसेक्टोमी. आणि त्यामुळं ज्या पर्सनच्या सेमिनल फ्लुइड मध्ये सेमिनल फ्लुइड आहे परंतु स्पर्म नाहीत, तर याचा अर्थ असा की त्या पर्सन मध्ये फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलेलं आहे. फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन त्यांच्यामध्ये केलेलं आहे. वॅसेक्टोमी. त्याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर वास डिफरन्शिया वरती येणार, इंज्युएनल कॅनॉल मधून आत येणार आणि इजॅक्युलेट इथं सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन झाल्यावर सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन झालं, समजा इथून असं वरती आलेलं आहे.
सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन झाले तर सेमिनल व्हेसिकल, समजा हे सेमिनल व्हेसिकल आहे, त्याच्याबरोबर कंबाईन होऊन ही जी कॉमन डक्ट तयार होणार तिला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. कॉमन इजॅक्युलेटरी डक्ट असं आपण त्याला म्हणतो. की जी डक्ट स्पर्म तर इकडून आणलेले कॅरी करणारच, पण सेमिनल व्हेसिकलचं सिक्रिशन सुद्धा कॅरी करणारी डक्ट. इंज्युएनल कॅनॉल बद्दल तर आपल्याला माहिती आहे, काही वेळा स्मॉल इंटेस्टाईन त्यातून खाली येणार, हार्निया होणार. आपण ऑपरेशन हार्नियाचं ऑपरेशन करण्याबद्दल ऐकलेलं आहे. ठीक आहे, तो काही पार्ट आपल्याला इथं नाही चर्चेत घेण्याची गरज.